सगळ्या सर्प मित्रांमध्ये जबरदस्त दहशत असलेला हा साप आहे, कारण हा पकडल्यानंतर खूप जास्त चावतो. कसं काय दिसलं होतं सांगा? मी आवडा सॉल्व करतो. जेवण झाले सगळे. बेसिनवर असा अक्षरशः बसलेला होता तो लटकल्यासारखा. मला आधी वाटलं दोरी, मी जाणार गपकन, माझ्या लक्षात आलं तो साप आहे. बाईट करतो पकडल्यानंतर. अतिशय रागीट स्वभावाचा साप. बघू शकता कशा प्रकारे चावायचा प्रयत्न करतोय. परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. शूज राहू देतो. आज आपण आलोय शिवाजी कॉलनी लोणार, डॉक्टर घायाळ यांच्या घरी. कुठे? त्या ह्याच्यामध्ये आहे का, होलमध्ये? दिसत नाही हो त्याच्यात. हे बाहेर उघडं आहे का तिकडे? सर एवढा मोठा लटकलेला होता बाहेर ह्याच्यात एवढी जागा नाही हो, तुम्ही जेवढा मोठा म्हणताय साप. चॉकलेटी कलरचा होता का? साप तर कुठं दिसत ना. नाही, तुम्ही इथं मध्ये कोणी थांबले नव्हते का? नाही, नंतर साप जेव्हा इथे होता तुम्ही सगळेजण बाहेर जाऊन थांबले का? समोर थांबायचं हो. काही करत नाही साप. आता साप शोधणार कसं सांगा ना मला. आता घरात जर कुठं गेलेला असेल तर काय करणार तुम्ही? बाहेर जातात ते लांबीला किती होता? सर मी म्हणते 2 हात लांब असेल तो. भरपूर लांबी साप तो. ह्याच्यामध्ये जाण्यासाठी जागाच नाही म्हणून 2 हात साप. स्टिक आतमध्ये आहे का? स्टिक का? हो हो, मी दूर आहे. दिवड आहे. दिवड आहे का? ते ग्लोज आणतो बाहेर. ते ग्लोज आहेत बघ तिथे सरकट घेऊन. बऱ्याच मोठ्या साईजचा चेकर्ड किल आहे दिवडचा जो आहे बिनविषारीचा. आता मी हा साप आधी बघितला होता किचनच्या आतमध्ये, आणि व्यवस्थित लक्ष ठेवून नाही तो कुठून तरी बाहेर निघाला. बहुतेक ह्या होलमधून निघाला असेल इथे. अतिशय रागीट स्वभावाचा असलेला असा आहे. नाग नाही, दिवडचा. दिवड टॉर्च घेऊ. बघू शकता कशा प्रकारे बसला इथे आपण. इंग्लिश नाव चेकर्ड किलबॅक, मराठीमध्ये दिवड, वेरुळा आणि हिंदीमध्ये ढोरिया म्हणतात त्याचा आपण. चल थोडं मागे तिकडे. नाग नाही आहे, दिवड साप आहे. नाही, बिनविषारी. बापरे सर, आम्ही पाहूनच एखाद्या लाटक यायचं यानंतर. एवढा आहे तो. आणि मी अक्षरशः जवळ उभी होती त्याच्या टेबल जवळ तिथे. हिरव्या रंगाचा आणि अंगावर काळे ठिपके असतात. मुख्य खाद्य बेंडकुळी आहे या सापाचं.
मी आता तुम्हाला आधी सांगितलं की खूप जास्त चावणारा, पण असं क्वचितच आढळतं की दिवड साप हातात पकडल्यानंतर बाईट केला नाही. चांगलाच मोठ्या साईजचा आहे. अरे बापरे, अरे बापरे. अंडे द्यायला जागा शोधतोय तो. अरे बापरे. प्रेग्नंट फिमेल आहे. बाबा तू खालच्या साईडला जो फुगलेला भाग जो दिसतोय हा हाताला जाणवत आहेत. चेकड किलबॅक दिवड बिनविषारी साप. झाला मित्रांनो, सुरक्षित रेस्क्यू पॅक केला आहे त्याला. लवकरच त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मानवी वस्तीपासून दूर सोडून देऊ. मोठे डॉक्टर घायाळताई आहेत. कसं काय दिसलं होतं सांगा. मी आवडा सॉल्व करते, जेवण झाले सगळे. तू बेसिनवर असा अक्षरशः बसलेला होता, तू लटकल्यासारखा. मला आधी वाटलं दोरी मी जाणार गपकन, माझ्या लक्षात आलं तो साप आहे. ठीक आहे, आता म्हणजे तुम्ही स्वतः बघा, तुमचं घर एवढं छान नीट नेटकं आहे तरी साप तिथे आलाय. म्हणजे साप कुठेही येऊ शकतात. येऊ शकतात. त्याच्यामुळे काळजी घेणं जास्त जरुरी आहे. की आता हे जे तुमचं तिथलं ज्या बेसिनच्या खालचं जे ओपनिंग आहे ते उद्याच्या उद्या पॅक करून या. आता हा बिनविषारी, ह्याचा काही त्रास नाही, पण एखाद्याला विषारी आला बाईट जर झाला तर म्हणजे अननेसेसरी बाकीचे प्रॉब्लेम वाढतात. माणूस मरतो असं नाही, कुठलाही साप चावल्यानंतर माणूस 100% वाचतोच. तुम्ही सर एवढ्या तत्परतेने आलात, अक्षरशः फोन केल्यापासून 10 मिनिटाच्या आत तुम्ही आलात. ते आहे, तेवढं काम करतो आम्ही. तुमचे एवढे आभार आहेत सर, कारण की तो जरी बिनविषारी असला तर आमच्यासाठी ज्यांनी साप कधी बघितला नाही ते बघूनच घाबरतात. इनफॅक्ट आमचं महत्वाचं काम ते साप पकडणं हे दुय्यम काम आहे. सगळ्यात महत्वाचं हे की लोकांना त्याच्याबद्दल माहिती झाली पाहिजे आणि भीती कमी झाली पाहिजे. म्हणजे आता काय झालं बघितलं का तुम्ही, साप तिथे होता, तुम्ही लटकलेला बघितला आणि त्याच्यानंतर साप कुठे गेला हे तुम्हाला माहिती नाही का, कारण तुम्ही घाबरले सगळेजण बाहेर नाही, पण तरी गेला ना बाहेर. इथून कुठून बाहेर गेला हे तुम्हाला माहितीच नाही ना. त्याच्यामुळे साप समोर दिसल्यानंतर त्याला कधीच घाबरायचं नाही. समोर दिसलेला साप तुम्हाला कधीही काहीही करत नाही. साप काय चावतो कधी, जो तुम्हाला दिसला नाही आणि चुकून तुम्ही त्याच्या अंगावर पाय दिला तर साप 100% नाही. तर कुठलाच साप स्वतःहून कधीच चावत नाही. कुठेतरी अडचणीत बसला आणि ते सामान काढायला तुम्ही जर डायरेक्ट हात टाकला फक्त त्यावेळेस बाईट होऊ शकतो, नाही तर साप कधीच चावत. तर ही थोडीशी भीती थोडीशी कमी करा. ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. नाही. हाय मित्रांनो, काल रात्री डॉक्टर पूजा घाया यांच्या घरून पकडलेला दिवड साप, जो मी तुम्हाला काल म्हणलो होतो की खूप जास्त बाईट करतो पकडल्यानंतर. अतिशय रागीट स्वभावाचा साप. बघू शकता कशा प्रकारे चावायचा प्रयत्न करतोय. बिनविषारी जरी असला तरी अतिशय भयानक चावणारा हा साप आहे. हिंदी नाव ढोरिया. मुख्य खाद्य बेंडकुडी, आणि जर तलावात पाण्यात जर राहत असेल तर ह्याचं तिथं प्रायमरी फूड असतं मासे. अगदी लीला पाण्यातले मासे हा साप पकडतो. पूर्णपणे बिनविषारी असलेला चेकड किलबॅक. रात्रीच्या वेळेला त्यांच्या डायनिंग हॉलमध्ये हा साप होता आधी, आणि नंतर खाली उतरून जो त्या डायनिंग हॉलच्या बाहेर कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये गेला होता. दिवड. सगळ्या सर्प मित्रांमध्ये जबरदस्त दहशत असलेला हा साप आहे, कारण हा पकडल्यानंतर खूप जास्त चावतो. आणि जर शेपटीकडून पकडायचा जर प्रयत्न केला तर जोरजोरात गोल फिरून स्वतःची शेपूट तोडून पळून जाणारा हा साप आहे दिवड. ही बहुतेक प्रेग्नंट फिमेल असावी, कारण जो मागचा जो भाग आहे तिचा तो पूर्ण फुगलेला आहे. ह्या साईडला अंडे असायचे चान्सेस आहेत. बऱ्याच वेळेला थोडासा नागासारखा बिहेव करतो. जो मानेच्या तिथला भाग जो आहे तो वर उंच उचलून चपटा करतो. इंग्लिश नाव चेकड किलबॅक, मराठीमध्ये दिवड, वेरुळा आणि हिंदीमध्ये ढोरिया. शेवाळी रंगाचा आणि अंगावर काळ्या रंगाचे चेक्स असतात सगळे. अतिशय ॲग्रेसिव्ह असलेला साप.
हे तुम्ही काल बघितलं असेल रात्री की त्यांचं घर किती पॉश होतं. अगदी चकचकीत घर असताना सुद्धा एवढा मोठा साप त्यांच्या घरात शिरला होता. त्यामुळे साप कुठेही घुसू शकतात हे आपण म्हणू शकतो. उड्या मारतच चालणारा दिवड साप दिला मित्रांनो सोडून ह्या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.